जरबटका पुलिस स्टेशन अंतर्गत लुम्बिनी नगर रेलवे लाइन के मेकोसा बाग परिसर में मृत युवक का शव मिलने से परिसर में हड़कंप मच गया है। इसकी जानकारी पुलिस को प्राप्त होते ही पुलिस ने जांच शुरू कर दी है। मिली जानकारी के आधार पर पुलिस ने मृतक के परिवार से पूछताछ कर बहन द्वारा बताया गया है कि मृतक के शरीर पर मारने के निशान होने से इस बात पर पुलिस को हत्या का संदेह आने पर पुलिस ने शव को पोस्टमार्टम के लिए भेज दिया है। पोस्टमार्टम में स्पष्ट हुआ है कि मृतक की हत्या हुई है। इस पर पुलिस ने आरोपी सिकंदर उर्फ शेखू शफी खान को विभिन्न धाराओं के तहत मामला दर्ज कर गिरफ्तार किया है। पुलिस आगे की जांच कर रही है। आपल्याकडे काल सकाळी माहिती मिळाली की एक प्रमोद पॉल फ्रान्सिस म्हणून 52 वर्षाचा माणूस आहे, तो रेल्वे पटरीजवळ पडलेला होता आणि तो मृतावस्थेत मिळालेला आहे। त्याप्रमाणे आपण त्यांच्या घरी जाऊन चौकशी केली असती तर त्याच्या बहिणीकडे आपण चौकशी केली तर तिने त्यावेळेला सांगितले की हा दररोज दारू पिऊन इकडे तिकडे पडलेला असतो, कधी पटरीजवळ झोपतो, कधी येत नाही, त्यामुळे आम्ही काही जास्त चौकशी करत नव्हतो। तर सकाळी तिला कळालं की तो पटरीजवळ पडलेला आहे आणि मरण पावलेला आहे। ते घरी घेऊन क्रियाक्रमासाठी घरी घेऊन आले होते, परंतु त्याच्या अंगावरती काही वळ दिसले आम्हाला त्या आणि कोपराला आणि पायावरती वळ दिसल्यामुळे आम्ही इन्सिस्ट करून ती बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवली। त्यावेळेला तिला माहिती नव्हतं की त्याला कोणी मारहाण केली किंवा काय हे माहिती नसल्यामुळे आपण प्राथमिक दृष्ट्या आपण एडीआर दाखल करून त्याची पोस्टमॉर्टमसाठी बॉडी पाठवली। पोस्टमॉर्टम मध्ये त्याच्या अंगावर असलेल्या जखमांमुळे तो मयत झाला अशी माहिती मिळाल्यानंतर त्याच्या बहिणीकडे पुन्हा आपण नव्याने चौकशी केली। त्या बहिणीने सांगितलं की जेव्हा ती बॉडी घ्यायला आली होती तेव्हा तिथे असलेला एक तिच्या ओळखीच्या व्यक्तीने सांगितलं की काल रात्री शेखू नावाचा जो हे आहे त्याने त्याला मारहाण केली होती अशी तिला माहिती मिळाली होती। त्याप्रमाणे आपण तिची नव्याने तक्रार नोंदवून 302 मर्डरचा गुन्हा दाखल करून शेखू उर्फ सिकंदर खान याला आपण अटक केलेली आहे, काल रात्रीच अटक केलेली। मारहाणीचं कारण आपल्याला असं दिसतंय की दारूच्या पैशाचा वाद आहे, तो तिथे दारूही प्यायला जायचा, कधी काम करायचा, जो मयत आहे त्याचा भाऊ शेखूकडे दारू विक्रीचं काम पण देखील करायचं, त्याच्यामध्ये तो सध्या जेलमध्ये आहे। शेखूची जी पत्नी आहे तिच्यावर तर आपण तडीपारीचा प्रस्ताव ती दारू विक्री करते प्रस्ताव पण केलेला आहे। शेखू उर्फ सिकंदर जो आहे, सिकंदर उर्फ शेखू, याच्यावरती देखील यापूर्वी भरपूर गुन्हे आहेत, दारू विक्रीचे आहेत, बॉडी ऑफेन्सेस आहेत, त्याच्यावरती देखील प्रतिबंधात्मक कारवाई झालेली आहे आणि आता तो अटकेत आहे। कारण न्यूज के लिए विशाल बमटवार की रिपोर्ट। क्या आप अपने घर के पुराने फर्नीचर से तंग आ गए हैं? तो अपने फर्नीचर को रिप्लेस करिए इंडियन फर्नीचर के साथ, जहां किफायती दाम में उपलब्ध है बेस्ट क्वालिटी मॉडर्न प्रोडक्ट्स, टीवी यूनिट, मॉडर्न किचन, सोफा, बेड, मंदिर, डाइनिंग टेबल, सोफा कम बेड, वो भी कस्टमाइजेशन और होम सर्विस के साथ। हर प्रोडक्ट पर इंडियन फर्नीचर वर्क मैन्युफैक्चरर देता है 5 साल की वारंटी। बैंक फाइनेंस ऑप्शन ऑल्सो अवेलेबल। तो बिना किसी देरी के अभी विजिट करें इंडियन फर्नीचर वर्क एंड मैन्युफैक्चरर, उदयनगर मानेवाड़ा रिंग रोड, नागपुर। अधिक जानकारी के लिए संपर्क करें 9700409512 पर।